बॉक्स मध्ये जोडले गेलेत योगेश वाघ और कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू मनोजी फसाळे सर. खऱ्या अर्थाने आपण पाहतो एक चांगला गोड आवाज. त्याचप्रमाणे मित्रांनो आपण पाहू शकाल एक गोल्डन मॅन डॅसिंग रुबाबदार. कालच्या दिवसामध्ये जरा सगळ्याला हिव आला तर पण काय सांगायचं कंची इंजेक्शन मारली की रात्रीत फरक पडला. रट्ट्याला स्टेजवरता आला. हरकत नाहीये जाऊया डीजेवाले थोडासा आवाज द्या नाहीतर अन्यथा आवाजाला बेस द्या थोडासा. सलामीची जोडी आपण पाहू शकाल नेरळ फणसवाडी टीमच्या बाजूमध्ये हरीश आणि सुरेश. ही सलामीची जोडी तर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि गोलंदाजी ट्रॅक वरती संदीप. आपण पाहू शकाल अनेक स्पर्धा गाजवल्या दोनही संघाने. डाबाला होते सुरुवात. गेम ऑन. यस पहिला चेंडू आल्या आल्या बोवणी चांगली झाली. टाकून माकून यस दम्मूच्या कोबी काय रिप्लाय मध्ये आपण पाहू शकाल. पहिला चेंडू अफलातून अगदी हरीशला चेंडू समजला नाही. डॉट बॉल निर्धाव चेंडूवाला गेलाय. येणारा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस हो हरीश शिंगवा त्याच्या बाटमध्ये आलाय. टाटा बाय बाय गया खतम. षटकार. होती यावेळेस पुन्हा एकदा पंच केला. हो यावेळेस देखील कमालीचा फटका. पणसवाडीवाल्या हो आर्यानं कंचा असा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय बेकार ना. काय झालं दिवसभर पिकअप चालून स्टेरिंग पिळून पार बॅटू पिळायला लागला. हान का सगळे पहिली बारी त्याला बॉलर भेटला बारीक आणि बारीक बॉलर भेटला होता ना घेतली चानर धुमसा कुमची चालू. तो कंचे नाही का कॅस कापलं तर काळ कॅस धवळ करून उरफाट करून आलाय. यामध्ये देखील समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचलाय. या हा इथे मात्र खाऊन पिऊन डेकर देऊन एक धाव होईल कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या टीम नेरळ फणसवाडी जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11. या धाव संख्येवरती हरीश शिंगवाची अफलातून बॅटिंग राहिली. 4 बॉल 11 धाब्यांवरती कॉन्ट्रीब्युशन दाखवतोय सुरेश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. समोरच्या दिशेला पंच करण्याचा प्रयत्न. बास याला सांगतात तुकारामला उलट्या झाल्या आणि सकारामला इंजेक्शन लागली. काय सांगायचं बॉल आला कोण आणि गलफटला कोण तो गलफट गया. काय सांगायचंय फक्त जरासा सांभाळा. हरकत नाही थोडस फॉर्मलिंग झालं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जमलं नाही. षटक क्रमांक टाटा बाय बाय करत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो. संघाची टोटल धाव फुलकावरती बिनबाद 12 धाबा. टीम नेरळ फणसवाडी डीजे. विजयवाला बघा ना कसा गुडगुडीत आहे. रात्री हळदीला जाऊन आलाय काय. एकाल नखा खाताना तहन झाली बाबा. विराट काय हरकत नाही. डीजे दोदानी मोरिया डीजे आणि षटक क्रमांक आपण पाहू शकाल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला बिनबाद 12 धाबा. षटक क्रमांक दुसऱ्या हातांसाठी मिस्टर सचिन टिचकुले. सचिन आला गेलाय षटक क्रमांक 2. यावेळेस फटका निबार क्षेत्ररक्षक आलाय. बारीक फिल्डर पण काय सांगता फुल अवरेज वाली गाडी म्हणजे तरुण फिल्डर आणि म्हातारा बॅट्समन म्हणजे काय माहिती आहे का तरुण ज्याला कोमात आणि म्हाताराला जोमात ठसून एक सिंगल. सुरेश एक चांगली सुरेश निरगुडा ऑफिशियल पंच आपण पाहतोय. त्यांच्या समेत आपण हरीश दोरे मिस्टर दोरे आपण पाहिलं. मिस्टर दोरेला पाहिलं तर एक वेगळाच भास होतोय. अरे शिंगवाचा क्लास यावेळेस मात्र खालची आळी वरची आळी सकाळी गेले तू काय मला सोळीत म्हणीत बेकार चौकार. आज टँकरी कवड्यावर वहिले या ना. जसा गडा पिळल्याबरोबर तसा बॉल फिरतो. ठाकून माकून बुमरा 4. संघाची धावसंख्या 17.
अगदी यावेळेस बॅटच्या आतमधली कडा एक धाव घेण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाला पहा. डीजे मोरिया धोदानी टीम आपण थोडस बाउंड्री लाईनच्या पाठीमागे चला. आमच्यापर्यंत सूचना येते, आपण त्या सूचनेचं पालन करा. कारण मगाच ईडीची चौकशी आली आणि 7-12 तुमचा वेगळाच माझा परत आला था. हे जाऊया. 18 धावा आहेत धावफलकावरती. सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती. स्ट्रायकरमध्ये सुरेश निरगुडेला आपण पाहू शकाल. पहा इथे आपण पाहू शकाल हरेश शिंगवा 2-2 दाखवतोय. आणि यावेळेस काय क्लास. बस नाही तो दुरूनच देखत राहिला, लाईन मारित राहिला. जशी काही याच्या पहिलेच लाईनला आयटम पडली याच्या सारखा रट्टा मारला. पण काय सांगायचं समोर अगदी समोर म्हणजे जणू काही टप्पा पडल्यानंतर चेंडू क्षेत्ररक्षकाला बीट करत गेला. म्हणजे हळदीला जेलाने पहिली लाईन मारली, त्याला वाटलं आयटम माझे 7-12 कोरला, परंतु बॉल 4 धावेसाठी. चौकार. 22 धावा. शेवटचे 2 चेंडू सुरेश निरगुडा यावेळेस स्ट्राईक एंडवरती. नेरळ फणसवाडी टीमच्या माध्यमातून चांगले बॅटिंग. हरेश शिंगवाची बॅटिंग आपण पाहिली. 7 बॉल 16 वरती कॉन्ट्रीब्युशन. कमालीची बॅटिंग. यस मोरे येऊन खेळायचा होता. बास काय सांगायचा. सुरेश निरगुडाल झाला मुळीये दान, हरेश शिंगवाल झाला मुतखडा. रट्ट्याला आजार झाला ठणठणीत गणगणित. विकेट. हरेश कराळची बॅटिंग हरेश शिंगवाची बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या व्हायला काही हरकत नाहीये. स्टार्ट चांगला दिला हरेश शिंगवानं, परंतु शेवटच्या मोमेंटला बाद झाल्यानंतर पास. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल हरेश शिंगवाला अगदी ज्या पद्धतीने त्यानं स्टार्ट दिला त्या पद्धतीने आकाशला कान मंत्र दिलाय आणि आकाशला मैदानाच्या आतमध्ये पाठवण्यासाठी कान मंत्र दिलाय की तू बॅटिंग कशा प्रकारे करायला हवी. म्हणजे आता काका पुतण्याची जोडी आपल्याला पाहायला मिळेल. खेळपट्टीवरती टीम नेरळ फणसवाडी टीमच्या माध्यमातून आकाश आणि सुरेश. आकाश स्ट्राईक एंडवरती, सचिन गोलंदाजी ट्रॅकवरती तयार. यावेळेस दाबून मारायचा होता घसरगुंडी पुसरपुंडी फिल्डर दुरून. बास बास याच्या ढेंगा फटीतून बॉल लागला पळाय सुळसुळीत पळपुळीत. काय सांगायचंय आता बोलून फायदा नाही. ढेंगा पटीतून बॉल गेला. काय सांगायचंय खा जाणं खुजली आणि आता कोणाची सुजली. इथे धावा मिळतील 4 चौकार. षटकाचा खेळ समाप्त झाला. संघाची धावसंख्या टीम नेरळ फणसवाडी जाऊन पोहोचली. एका गड्याच्या मोबदल्यात 26 धावा. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवरती आलाय नाना कशी गाईल गाणं आता पाहावं लागेल ते म्हणजे टीम ताडवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. वारदोली संघाचे संघनायक आणि संजय नगर टीमचे कर्णधार आहेत. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी रिपोर्टिंग करणं फार महत्त्वाचं राहील. संजय नगर आणि वारदोली जगदीश. विनंती आहे यावेळेस सुरेश निरगुडाचा क्लास फटका फसलाय. तिथे नो हॉलिंग नो डुलिंग जागीत पंपंकरिंग फलंदाज होतोय बाद. विकेट. आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय अविनाश अर्थात सुरेश निरगुडाचे चिरंजीव. सुरेश निरगुडा बाद झालाय, वडील बाद झालाय आणि मुलगा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज आपल्या गावासाठी चांगली कामगिरी. परंतु काय सांगता ह्यो बॅट्समन चांगला तर वय बारीक पण काय सांगता बोलाय जसं काय तोल्याव शब्द जिया लागतो. तकट बोलत नाही. 3 रात्री झाल्या त्याच्याशी बोलत तुम्हा कणत पण नाही कुतत पण नाही. अकुट टप्प्याचा बॉल. ओ हो लाईन खराब.
काय नाही, त्यांना वस्तू देखल्याबरोबर तो फिरतरला. याला सांगायचं आहे दगडू, मिस्टर दगडू गलफाडला. हा वाईट बॉल, खराब चेंडू. नानाने खराब चेंडून गाणं गायला. 27 धावा धाव फलकावरती टीम नेरळ फणसवाडी. पुन्हा एकदा नाना तयार. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, काय सांगतात, दाबून मारला. एक सिंगल घेतले, दुसरीचा प्रयत्न केलाय. यस, 2 धावा. 2 धावा घेतल्यात. म्हणजे जणू काय आपण पाहतोय नानाने चांगला गाणं मैले मी नाही त्यातली कडी लावा आतली. सुरेश निरगुडाला जे आपण स्क्रीनवरती पाहू शकाल, फटका चांगला सजवला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने चांगला झेल कॅरी केला आणि तिथे सुरेश निरगुडा बाद झाला. परंतु यावेळेस पाहावं लागेल अविनाश, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हो बास. काय रे, काय झाला, काय सांगत आहे. यांना मजबूत बॉल हेल पडला, त्यांना मजबूत मारला. काय सांगत आहे, यांना खालता भोतडा मांडा, भोतडे में बॉल सुटा आणि बॅटमॅन घसघटीत घुटा. बरोबर आहे का? पण हे बॅट्समॅनला मोबाईलचा वेगळाच याड आहे रे. जसा मोबाईलचा याड आहे तसा काम चांगला. बुम बुम बुमरा. 31 धावा. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल एक यशस्वी आयोजक अरुणदादा वागचौरे ज्यांचं देखील इथे शुभ आगमन आणि दादांचा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपण संजय नगर या मैदानावरती पाहत असतोय. नाईटची स्पर्धा असो, डेची स्पर्धा असो, टेनिस बॉल असो या रबर बॉल असो, अनेक स्पर्धा आपण त्यांच्या माध्यमातून, मला वाटतं रबर बॉल स्पर्धा देखील थोड्याच काही दिवसात त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. लॉस देखील बहुतेक आमच्यापर्यंत पोहोचलेत. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक वाकून वाकून बॉल पर्यंत पोहोचलाय. काय सांगायचं आहे, बॉलरचा कमरेचा मणी ढिला झाला बाबा. काय सांगायचं आहे, डॉक्टरना 2 कुंभाडा 2 सलाईनी लायल्या पण काय नाही इलाज. कमरेचा मणी ढिला झाला, आयुर्वेदिक शिवाय पर्याय नाही. आणि इथे मात्र धावा धाव फलकावरती 33. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो नाना. पुन्हा एकदा फटका सजवण्याचा प्रयत्न, एक सिंगल घेतली, दुसरीचा प्रयत्न केला जातोय. धावाची संधी आहे अविनाश डेंजर एंडला. 2 धावा कंप्लीट. मस्त मस्त का, आम्हाला वाटला चिकना चिकना आहे काय, नाही तसा गडी बरा आहे. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर पक्का असतो. काय सांगायचं आहे, सूर्याची धन पण काय सांगायचं, सूर्याची धन होता तर आव्याची काय सांगायचं कुठं ते कण. यस, आता यावेळेस 2 भाऊ सख्खे चुलत भाऊ यावेळेस आपल्या खेळपट्टीवरती. नेरळ फणसवाडी टीम साठी आकाश आणि अविनाश. षटक क्रमांक 3. संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात नेरळ फणसवाडी जाऊन पडले 35. 35 झपाटीचे. हो, फटका मिडॉनला क्षेत्ररक्षक थोडस फंबल झाला. एकदा वेगानं कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट होतील. षटक क्रमांक 4 आणि इथे संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यात 37. 37 धावा आपण पाहू शकाल. वरुसे गावातील व्यक्तिमत्व अर्थात सुनील शेठ बांगारी, त्यानंतर दुधाणे गावातील वरिष्ठ व्यक्तिमत्व दामोदर चौधरी आणि त्यानंतर संजय नगर गावातील एक यशस्वी आयोजक आणि क्रिकेटवरती भरभरून प्रेम अरुणदादा वागचौरे. या 3ही व्यक्तिमत्वांचं मी आदिवासी चषक तालुका पनवेल मालडुंगे 2024 पर्व दुसरं नाईटची ही शृंखला 5व्या रात्रीमध्ये करूया सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. जाऊया धावा धावफलकावरती आहेत 39 धावा. अनंत गोलंदाजी मार्कवरती होतोय तयार. रट्टा मारला पण जरासा कसपटला, फिल्डर आला पण बेडूक चाप्या कार्यक्रम केला. त्याला माहित आहे माझं करून चापला पण काय सांगतात त्याचे जाऊन बसला. यस, म्हणजे काय सांगत आहे, जावई बोळा सासऱ्याला पोरा झाली 16. एक सांगतो द्या मला मुळा, दुसरा सांगतो खाऊ का रताळा खाऊ नको, सांग केळा खा. केळा खाल्यानंतर सांगतो आता हलवा दुधी काही का होईना. 40 धावा पुन्हा एकदा. यावेळेस हो काय फटका आहे, फटक्यामध्ये ताकद न जागत तवा असं त्याला मग 12 वाजता रात दुपार देखला चॅटिंग करीतो. 12 वाजेपर्यंत लोकांना गरम वाहतो. 2 बलन किटा जेवून झोपला आणि आतल्या आत करे टाक टुक 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 टाक टुक 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 धावा मिळतील इथे 4 चौकार.
निरगुडा बाद झाल्यानंतर कमालीची त्याची कामगिरी, धावबाची संधी, डेंजर एंडला अविनाश, वाईट प्लस विकेट, फलंदाज बाद. वरोसा अंकुश आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल पहा वरणे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल त्वरित स्टेजची संपर्क साधायचा आहे. वरोसा विपक्ष वरणे या दरम्यान खरं तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 45 धावा फलकावरती आहेत. यावेळेस आपल्याला राम पाहायला मिळेल नॉन स्ट्रायकिंग मध्ये, आकाश स्ट्रायकिंग मध्ये. अविनाशची कमालीची बॅटिंग, अविनाशानं हरीश सिंगवा या दोन फलंदाजांनी कमालीची किफायती बॅटिंग केली. फटका बसला, बेकार कार्यक्रम. वारदोले टीमचे कर्णधार आणि टीम संजय नगर टीमचे कर्णधार. आपल्याला टॉस करण्यासाठी रिपोर्टिंग करायची आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. मिड इनिंग मध्ये तो टॉस कंप्लीट करणं अनिवार्य राहील. यावेळेस खेचून मारलाय, शतकचे बॉल खाली, बेकार, याचा भोटला फाडला, आबाळ झाली फार. बरा झाला तुम्हाला ग्राउंड सापडत नव्हता, कसा तरी मैदान भेटला. इथे मात्र 4 धावा येत असताना संघाची धावसंख्या 51, 51 धावा विजयासाठी टीम ताडवाडी टीमला बनवायची आहे. 24 चेंडू 52 धावा. माजी सरपंच मालडुंगे यांना विनंती करतो की यावं आपण आपल्या पवित्र शुभास्ते खरं तर आपण नाणेफेक करावी. आपल्याला पाहायला मिळेल एक साईडला असेल संजय नगर त्यांच्या अगेन्स्ट वारदोले आज दरम्यान खरं तर लढत पाहायला मिळते. टॉस केला जातो आदरणीय सोमनाथ अशोक चौधरी यांच्या माध्यमातून आणि टॉस मला वाटतं वारदोले संघाने जिंकले. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? प्रथमतः आमची नाणेफेक टॉच मिळून आमची बॅटिंगची असेल. यस, धन्यवाद धन्यवाद, वेलकम आहे. टॉस जिंकून खरं तर प्रथम टॉस का बॉक्स कक्षामध्ये न्यूज आले की वारदोली संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले. टीमचे काहीतरी कानमंत्र आला असेल या संघाने. क्षेत्ररक्षण सजून घ्या आणि लगेच सलामीची जोडी रवाना करा. टीम ताडबाडी यस आपण पाहू शकाल ज्या पद्धतीनं यस पा चंगू आणि मंगू आणि सकू आणि तुकू आणि कांता आणि सांता अशी ही छोटी कंपनी आपल्याला पाहायला मिळते स्क्रीनवरती. तर मान्यवरांचा पहा इथं मान सन्मान केला जातो या स्पर्धेमध्ये. आदरणीय सुनील शेठ बांगारी वरोसा यांचा इथं शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर आदरणीय दामोदर चौधरी दोदानी यांचा देखील या स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत शुभ सन्मान देखील केला जाईल. आणि त्यानंतर पहा अरुण वाघसोरे संजय नगर यांचा देखील मान सन्मान या स्पर्धेतर्फे करणार आहोत. तर आदरणीय सुनील शेठ बांगारी यांचा मान सन्मान इथं केला जातो. स्टेजवरती आपण पाहू शकता आदरणीय सुनील शेठ बांगारे यांचा मान सन्मान आपण इथं पाहणार आहोत. आदरणीय राजाराम चौधरी अशोक वाघ यांच्या खरं तर शुभ हस्ते माईची उबदार शाल आणि या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन नक्कीच साहेबांना इथं गौरव करण्यात येतोय. तसेच त्यानंतर दामोदर चौधरी यांना विनंती करतो की नक्कीच त्यांचा देखील इथं मान सन्मान केला जाईल. आदरणीय राजाराम चौधरी आणि अशोक वाघ यांना विनंती करतो की मान सन्मान साहेबांचा करायचा आहे. माईची उबदार शाल स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन खरं तर साहेबांचा इथं मान सन्मान केला जातोय.
स्टेजवरती पाहुण्यांचे नक्कीच इथं मान सन्मान आपण पाहतो. त्यानंतर अरुण वागसोरे संजय नगर यांचा देखील या स्पर्धेतर्फे मान सन्मान केला जाईल. माहिती उद्धार शाल स्पर्धेचं प्रतीक देऊन खरं तर साहेबांचा इथं मान सन्मान केला जाईल. आदरणीय अरुण वागसोरे संजय नगर यांचा देखील मान सन्मान इथं केला जातोय. आदरणीय अभिभागांना विनंती करतो की यावं, आपल्या पवित्र शुभ हस्ते साहेबांचा इथं मान सन्मान करायचा आहे. या स्पर्धेचे आपण पाहतोय त्रिवेणी संगम राजाराम चौधरी अशोक वाघ अभिभाग यांच्या माध्यमातून खरं तर मान सन्मान साहेबांचा इथं केला जातोय. अरुण वागसोरे संजय नगर यांचा इथं मान सन्मान केला होतोय. आदिवासी चषक तालुका पनवेल मालडुंगे पर्व दुसरे 2024 हे पर्व आपण खतर पाहतोय. रजनी क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धेमध्ये जमलेल्या सर्व तमाम लाडक्या प्रेक्षकांचे आणि मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स. एक यशस्वी आयोजक अरुणदादा वागचौरे आणि त्यांचाच मान सन्मान. या स्पर्धेचे आयोजक अविनाशदादा वाघ, राजारामदादा वाघ चौधरी, त्यानंतर अशोकदादा वाघ या त्रिमूर्तींच्या माध्यमातून मान सन्मान तर होतोयच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकाल सुरेश निरगुडा गोलंदाजी ट्रॅकवरती आल्यानंतर एक चांगली सुरुवात केली आहे. आतापर्यंत चांगली पंचांची भूमिका या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आहे त्याची, परंतु गोलंदाजी देखील तितकीच चांगली राहिली आहे. इथे मात्र प्रदीप यावेळेस मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडमध्ये खेळताना पाहायला मिळेल. षटकामधील चौथा चेंडू हाताळण्यासाठी सुरेश निरगुडा. पाहावं लागेल डाबाला होतोय पुन्हा एकदा. इथे मात्र घडलं काय, इथे पुन्हा एकदा ओ युटी गॉड विकेट फलंदाज होतो बाद. विकेटचा फटाण भयानक कार्यक्रम जावयाल आणि उपाशी ज्याला शेम कार्यक्रम झाला. रिकामे पोटी कुपोषित फटका विकेट. सगळ्या सुविधा आहेत, त्यामुळे थोडा उशीर होईल परंतु सगळ्यांचे सामने होतील. आम्हाला जसं सहकार्य केलंय ते सहकार्य असंच करा अशी मी तुम्हाला प्रेमाची विनंती आणि नम्रतेची विनंती करतोय. आणि त्यानंतर बा सोमनाथ हाशा चौधरी साहेब माजी सरपंच मालडुंगे यांच्या वतीनं आम्हाला 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी आलेलं आहे. आदिवासी चषकाच्या माध्यमातून मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहेत. 20 बॉल 51ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये ताडबाडी टीमला. अंकुश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला, परंतु सुरेश निरगुडा म्हणजे भयानक कार्यक्रम चालू आहे. गोलंदाज लेफ्ट राईट फनसालकडे ऑफिल आला असून एक भयानक कार्यक्रम. काय सांगायचं आहे, शेम कार्यक्रम झाला. दूर से देखा तो हीरा चमक रहा था, पास से देखा तो टकला चमक रहा था. म्हातारा जोमात आणि तरुण जिला कोमात. विकेट. अनेक मैदानं गाजवली, अनेक मैदानावरती धूळ चारली, अनेक मैदानावरती पाणी पाडलंय, अनेक मैदानावरती खडे देखील चारलेत. आज त्या प्रकारची गोलंदाजी होती. अगदी आपण पाहू शकाल आतापर्यंत त्यांच्या खांद्याला खांदा देत हारी धोरे पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. जाऊया नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश दाखल. परंतु विकेट किपरना काय हातात सुसमोजे घातला, भेंडी खुडायचं घातला का काय प्लास्टर करायचं घातला ते कळना. सुरेश तयार. शेवटचा बॉल डाबामध्ये. यावेळेस चांगला फटका इथे पोचण्याचा प्रयत्न झाला होता. डाबाची संधी आहे. काय रे दोघांच्या टेंगापट्टीतून गेला, तिसऱ्यानं काय केटीला आली का काय केली. हेच नो पफलू ओनली ऑन डीपी. आणि इथे मात्र षटक क्रमांक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 3 गड्याच्या मोबदल्यात 3 धावा.
हरकत नाही. स्पीडअप राहू द्या. टीम नेरळ फणसवाडी स्पीडअप राहणं फार महत्वाचं आहे. पाहावं लागेल. 18 चेंडू 49 धावा बनवायचे आहेत. मनोज फसाळे गोल्डन मॅन. कालच्या दिवसामध्ये जरासा हिव आला पण काय सांगितलं 2 इंजेक्शन 3.5 गोळ्या खाल्याने रट्ट्याला गायब. आज फरक. जाऊया इथे घडलं काय ताडी खोल. बुम 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 बुमरा. इथे सागरने टिपला विकेट. माणूस तर मी त्यांना विनंती करतो की व्यासपीठावरती तुमचे मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. आणि खास करून जर विचार केला तर त्यांची टीम्स आपल्याला या स्पर्धेमध्ये आजच्या रात्रीमध्ये पाहायला मिळेल. ती मी वर्गेशभाई खैर यांना विनंती करतोय की या व्यासपीठावरती तुमच्या आदिवासी चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. कमेंट्री बॅग्स नेमका हे बॅट्समनची घरपट्टी कशी काय. अनंता का नाना का आनंद वेगळीच नावात असं आहे का. काय नाही बाबा म्हणजे सरपंच घरचा असल्यावर कशी पण घरपट्टी फाडा. आनंद यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहू शकाल निश्चित आनंद मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. यावेळेस स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत आपण पाहू शकाल एक अष्टपैलू खेळाडू अर्थात अजय बसमा. पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न असून एक विकेट. तरी मा सांग सकाळपासून यांना शेतात तेवढ्या जाळ्या तोडाय काम घेतला तर काल. अरे बारीक बारीक लिट्या मिट्या जेवून यो भर उन्हात तेवढी पोरा जेवून खेळायला लागला था. काय सांगतात ते पोराचे आई बाबा जेव्हा घरी जात नाही तिथं बुमराला 2-3 भोशाड्या दिल्या पण काय सांगतात त्याच्या भोशाड्या खाल्यासारखा काम पण चांगला. क्या बात आहे. खरं तर योगेश वाघची ओळख आहे. कारण डायलॉग म्हटलं नंतर योगेश वाघ जर पाहिलं ना तर टेनिस क्रिकेट मध्ये समालोचन मध्ये खूप मध्ये यंदाच्या सीझन मध्ये खूप फॉर्म असलेला योगेश वाघ कॉमेंटेटर आदिवासी एक चांगला समालोचक आहे. मी पुन्हा एकदा विनंती करतो की वर्गेशभाई खैर वाचे गावचा त्यांचं आगमन झालं व्यासपीठावरती. ओटू कमेंट बॉक्स. यावेळेस देखील चांगला फटका चांगला गोड आवाज मनोज फसाळे सरांचा आपण ऐकतोय. परंतु काय सांगायचं मनोज फसाळे सर आम्हाला चांगला कार्यक्रम करता. आया बाया घातीले बरं उडग म्हातारे नवराकर पकी लाल करू नका जेणेकरून फाटली पाहिजे ना. फाटा आवडीच लाल करा. एक चांगले समालोचक आहेत जवळचे परमित्र आहेत. आणि यावेळेस जाऊया पुन्हा एकदा. यावेळेस अंदा धुंदीत सामारा परंतु इथे मात्र आला बारा गेला बारा. हा व्हाईट बॉलचा सहारा. हा चेंडू खराब व्हाईट बॉल. क्या बात आहे. आपण पाहतो व्यासपीठावरती वर्गेशभाई खैर वाचेगावचे एक गोल्ड मॅन आणि तसंच पाहिलं तर बैलगाडी शर्यतीचे मालक आपण व्यासपीठावरती पाहतो. त्यांचं इथं आगमन झालंय. खरं तर शेवटच्या रात्रीमध्ये देखील या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले. मी त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. 15 चेंडू 47 धाबा. 15 चेंडू 47 धाबा. इथे देखील विकेट असून एक फलंदाज बाद. काय सांगायचं ताडवाडी वाले हो तुम्ही गरज सगळं कडून खाला का काय फक्त ताडूच ठेवलं का काय केलं नको झाली जरा. जेला गडी पंक्चर ठोक डीजे. चौदा चेंडू 47 धाबा. परंतु बुम बुम बुमराची गोलंदाजी चांगली राहिली. सागरची प्रवीण यावेळेस स्ट्राईक केल्यावरती पाहावं लागेल पुन्हा एकदा. यावेळेस पंचांकडे अपील. काय सांगता नको झाले. अंपर करून करून सूर्याची काय सांगता वय जात झाली तरी पण काय सांगता अंपरला घाबरवायची बारी. या सारी दोरे यांना माहित आहे. सुरेश निरगुडा अनेक मैदानं गाजवलेत. अनेक मैदानावरती त्यांना ठणाठण षटकार ठोकलेत. यावेळेस देखील त्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न डीपमधून क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचला. एकदा वेगानं कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न बघता बघता इथे मात्र 2 धाबा होतील कंप्लीट. आणि या 2 धाबेच्या बद्दल संघाची धावसंख्या षटक क्रमांक 2 समाप्त होतोय. ती म्हणजे 8 धाबा 12 चेंडू. आता 44 ची गरज.
पहा यावेळेस मात्र आपण अविनाशला पाहू शकाल. सुरेश निरगुडे यांचे चिरंजीव. फुलटॉस बॉल, नो बॉल, हाईट फॅक्टर बेकार. पहिलाच बॉल आला पण काय सांगायचंय, जेल्या काय सांगायचंय, बायको दे काय ऐवजी तो डायरेक्ट सासऱ्याला पटवायच्या मागे लागला. सासऱ्याने डायरेक्ट कार्यक्रमच केला. इथे खराब चेंडू, येणारा चेंडू फ्री हिट. पाहावं लागेल अविनाश. अविनाश पुन्हा एकदा तयार. आणि इथे लागोफाटचा हा दुसरा बिमार. सस्पेंड का? सस्पेंड यस. लय भ्रष्टाचार झाला सांगा. चला सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर सांग डायरेक्ट जाऊ दे प्रॉपर. इथे दुसरा हाईट फॅक्टर फलंदाज साठी संधी झाली आहे. आता येणारा नवीन गोलंदाज परंतु असेल फ्री हिट. 15 धावा फुलकावरती आहेत. 12 चेंडू. आता 37 धावेची गरज. त्याला वाटला काय सांगायचं आहे, जरा गडी बरा आला पण जर असा कसपटला. आता गोलंदाज आलाय आकाश. अगदी एक छोटा भाऊ यावेळेस आपण पाहतो सस्पेंड झाला. आता मोठा भाऊ आला ऑन ड्युटी. जास्तचा विलंब करू नका, लगेच मॅच ऑन करा, डावाला सुरुवात करा. 12 बॉल 37 बनवायचे आहेत. म्हणजे काय सांगायचं, उपाशी पोटी असो नाही तर काही असो पण भीमटीची देठापासून ताकद लावो बाबा. स्लोवर गतीचा चेंडू, फटका फसलाय. काय रे, ये क्या हो गया? दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम. बोलो जुबा केसरी. फ्री हिट. जुबा केसरी पण काय सांगायचं, 10 रुपयाची खा पण मजबूत तात पिंगाट करा. तारका घसून आबाळ. 17 धावा. पाहावं लागेल आकाश. सुरुवात चांगली झाली आहे. 11 चेंडू 35 धावा. अरे बाप्पा, ए बाप्पा, ए बापू, काय रे बॅट्समॅन, काय खवाटाला काय भरला नाही ना तुझे? काय सांगायचंय याला सांगता. सासू असली मेवणी फसली आणि काय सांगायचं त्या देखून बायको गपच्या गप बसली. बघा जावई किती बेकार. क्या बात, क्या बात आहे. काय किडनॅप फेल झालं तुमच्या? यावेळेस पाहावं लागेल पुन्हा एकदा फटका. इथे आवेद केसला क्षेत्ररक्षक बॉल खाली डाऊन द ग्राउंड. विकेट. फलंदाज बाद. नागमोडी वळणे तिथे वाणी सावकाश चालवा. थोडीशी स्लिप झाली पण तो ब्रेक एकदम ओरिजिनल मारला. दाबा फलकावरती आहेत 20. आता 8 बॉल 32 ची गरज आहे. 8 बॉल 32 ची गरज. मनोज फसाळे परंतु इथे काय फटका आहे आणि यावेळेस फटक्यामध्ये ताकद. यासाठी म्हटलं जातं पुढे नागमोडी वळणं आहेत, वाहने सावकाश चालवा, थर्ड गिअर घ्या नाही तर गिअरचा दांडा काढा. 4 चौकार. तर काय झालंय रात्री निजला तर इकून काही काय सांगायचंय. कंचा उंदीर आला आणि काही नाही पार भुई कापून नेली त्याची. अर्धी कटिंग झाली. यस नो बॉल. आणि काय सांगितलं जशी उदय लागली इकडून उदय शिरली पार इकडे निघली पार मगून पार 2-3 कात्र्या मारून गेली. पाहू शकाल मित्रांनो फ्री हिट आता असणार यात शंका नाही. या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 29. 7 बॉल 23 ची गरज. हा चढवा चढवा तुम्ही हरभऱ्या झाडाव चढवा. अजून काय सांगायचं नवरा मरो नाही तर नवरी मरो पण वराड्याला मजबूत जेवाय भेटो.
7 बॉल 23ची गरज. गोलंदाज तयार. प्रीट होता पण काय झालं, मजबूत मारायचा होता, जमला नाही आणि डायरेक्ट नेमायचा चांगला, म्हणजे बारीकपणापासून गोट्या खेळायला लागत्या. आणि इथे करे आता षटक क्रमांक आपण पाहू शकाल 3 समाप्त होतोय. 30 धावा, शेवटचे 6 बॉल 22ची आवश्यकता. डीजे मोरया. मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल, या शंका नाही. मनोज फसाळे सर ज्यांना आपण पाहतो, एक चांगला गोड आवाज. अक्काजी शेळके सर, त्यानंतर आपण लवेजी दिघे सर, चांगली अगदी आपण पाहतोय. आज जर पाहिलं तर निश्चित सोन्या सुंदर मथुर बकासूर अशी 4 समालोचक आहेत. त्यामधले मे हायब्रिड, यस तेच आहेत, मी हायब्रिड. थँक्यू सो मच योगेश सर. कुशली टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करतोय, कुठे असतील त्यांनी व्यासपीठावरती संपर्क साधायचा आयोजकांकडे. दिलीप, कुशली टीमचे कॅप्टन्स विनंती करतो, प्लीज कम ऑन द टेज. 5 बॉल 22ची आवश्यकता. गोलंदाज तयार. 5 बॉल 22ची आवश्यकता. फटका हवेत घेतला, क्षेत्ररक्षक बॉल मागे धावतोय. एकदा तर वेगानं कमली झाली, बास. तो सांगतो काय झालं, हेच बाजूला मा शिपी मोकार कळल्या त्या. टाटा बाय बाय. धावा मिळतील या बॉलवरती 4 चौकार. पोहोचत असेल तर प्लीज व्यासपीठावरती संपर्क साधायचा, थोडं स्पीडअप करा प्लीज. मी ज्या टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती केली त्या टीमच्या कॅप्टन्सनी व्यासपीठावरती या. बस तिकडे किपरच्या हातात जा. अंदीत हे काय आहे, आमच्या अंपरनं अंदीत लाईन मारून मोकळा. त्याचनंतर चॅलेंजर दोदानी आणि निंबोडा या 2 टीमच्या कॅप्टन्सला देखील विनंती करतोय, प्लीज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज व्यासपीठावरती संपर्क साधा आयोजकांकडे प्लीज. काय सांगा, पण पहिला असा गाव आहे का दोदानी, माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आवड्या टीमा देखल्या. बेकार कार्यक्रम चालू आहे. नाही खरंच, कारण हा टीमात आणि खऱ्या अर्थाने या सर्व टीम साठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला काय हरकत नाही. नाही खरंच, कारण दोदानी गाव म्हटलं तर पनवेल विभागामध्ये सर्वात मोठा गाव आहे आणि त्यांच्या गावामध्ये 8 ते 9 टीमा आपल्याला पाहायला मिळतात त्या विभागामध्ये. तामना माले घरपट्या फाडून दे ना, उल्या फाड बिंदास फाड. काय सांगायचं, तू काल आलाय कंचे डॉक्टरची इंजेक्शन घेऊन. काय सांगा, रात्री मोकार स्टेरिंग पिळली, दहन झाली पार. लिंबू पाणी काही का असे ना. 2 चेंडू 17ची गरज आहे. बाकीच्या घरपट्ट्या तुमच्या पुढे घेऊ आपण. 2 चेंडू 17ची आवश्यकता मॅच मध्ये रंगत. एका साईडला टीम नेरळ फणसवाडी, त्यांच्या विरुद्ध ताडवाडी. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय यावेळेस. हो चांगला चेंडू, परंतु लाईन थोडीशी खराब आली. इथे पंचांना दर्शवलंय, म्हणजे काय सांगायचं आहे, बॉलर आला कोमात आणि बॅट्समन आला झोमात, असा कार्यक्रम झाला. आयजीचे जेव्हा बायजीची मजा. कारण की मित्रांनो, दोघांनी टीम आपण पाहतो, मी पहिल्या रात्रीपासून या स्पर्धेमध्ये 5वी रात्र पाहतो आणि 5व्या रात्रीमध्ये देखील दोधानी संघ, म्हणजे प्रत्येक रात्रीमध्ये 1-2 संघ दोधानी गावातील आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस दाबून मारलाय, कुतून मारलाय, धावबाची संधी खेळून देणार बाबा. काय सांगता, योग बॉल राहिला तो पण त्याला सुखाना खेळून देणार. लागला पराने लावाय आणि इथे विकेट. खरं तर त्यांची आज टीम्स आहे आणि खरं तर हिंदी मराठी एक चांगले समालोचक आणि गुलंद आवाज वरसे गावचं एक चांगला व्यक्तिमत्व समालोचक आपल्याला थोड्याच वेळात त्यांचा आवाज ऐकायला मिळेल. अंकुश निरगुडा असतील. काय नाही, बॉलर रन पक्का म्हणून या सगळ्या तुला माप आहे बाबा. नाही तर योग बॉल वाईट टिकला असताना तर सगळ्यात आधी हरेश शिंगवाना अशी घरपट्टी फाडली असती, कर्ज पण भेटायची बारी जोरी होती.
गोलंदाजी थोडीशी खराब होती. 1 बॉल 15ची गरज. बॉल मारायचा होता, हेलिकॉप्टर उडवायचा होता, पण काय सांगता पेट्रोल न टिकता राखेल टिकला आणि इंजन बंद पडला. मॅच इथे झाले कंप्लीट. हा सामना जिंकला नेरळ फणसवाडी क्रिकेट संघाने हार्ड लक टीम ताडवाडी. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं करूया गोड कौतुक.